एकसंबा येथील पशु रुग्णालय सलाईनवर कंत्राटी कर्मचाऱ्यांवर सारी भिस्त, पशुपालकांची होते गैरसोय, लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज। जनावरांच्या योग्य उपचारासाठी पशु रुग्णालय आधार ठरतात, पण गेल्या काही वर्षापासून प्रशासनाने पशु रुग्णालयात रिक्त जागा भरून घेतल्या नाही। परिणामी पशुपालकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं। आता तर लोकप्रतिनिधींच्या गावातीलच पशु रुग्णालय सलाईनवर चालत असल्याचं पाहायला मिळतंय। केवळ कंत्राटी तत्वावर आधारित कर्मचाऱ्यावर येथील पशु रुग्णालयाची सारी भिस्त अवलंबून आहे। पशुवैद्याधिकारी विना पशुपालकांसाठी मोठी समस्या निर्माण झाली। लवकरात लवकर पशुवैद्याधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी होते। एकसंबा येथील पशु रुग्णालय अंतर्गत एकसंबा, नंदी, मलिकवाड, यादनवाडी, नंदीवाडी, उळागड्डीवाडी व कारखाना परिसर येतो। पूर्वी या गावासाठी एकच पशुवैद्य कार्यरत होता। या व्यतिरिक्त वरिष्ठ पशुवैद्याधिकारी अटेंडर पदे रिक्त होती। यामुळे संपूर्ण रुग्णालयाचा ताण एका पशुवैद्यावर होता। पण आताची परिस्थिती केवळ कंत्राटी तत्वावरील कर्मचारी वगळता पशुवैद्याधिकारी, पशुसहाय्यक वैद्याधिकारी पदे रिक्त आहेत। जनावरांना योग्य उपचार देण्यासाठी हवे असणारे पदच रिक्त असल्याने येथील पशु रुग्णालयाचा कारभार रामभरोसे सुरू असल्याचं दिसून येत आहे। पशुपालक विचारपूस करण्यासाठी आले असता योग्य माहिती विना त्यांना परतावं लागतंय। एकसंबा परिसराचा विचार करता 7,000हून अधिक पाळीव जनावर आहेत। यामध्ये प्रामुख्याने गायी 893, म्हशींची संख्या 3,391, बकरी, मेंढ्या 2,500हून अधिक, तर पाळीव जनावरे 1,420 इतकी आहेत। नुकतीच लंपीसारखी महामारी येऊन गेली, यामध्ये अनेक जनावर दगावलीत। या काळात देखील केवळ एकच पशुवैद्य कार्यरत होता। सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, साथीचे आजार कोणत्या स्वरूपात येतील सांगता येत नाही। अशा वेळी योग्य व ताबडतोब उपचारासाठी पशुवैद्याधिकाऱ्यांची नितांत आवश्यकता आहे। दूधगंगा व कृष्णा काठावर बहुतांश शेतकऱ्यांकडे जनावर आहेत, यामुळे वैद्याधिकाऱ्यांची नेमणूक करणं आवश्यक आहे। शिवार न्यूज, एकसंबा।